महानगरपालिका निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होणार आहे आणि 16 जानेवारी रोजी प्रत्येक मतदाराला त्यांचा हक्काचा नगरसेवक मिळणार आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 29 मध्ये उपस्थित आहोत। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सर्वच घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। त्यांची प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर नमस्कार। आज घरोघरी तुमचा प्रचार सुरू आहे, कसा मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? एकदम चांगला प्रतिसाद आम्हाला भेटत आहे। आम्ही इकडे मी 2015 ला नगरसेवक म्हणून निवडून आलेलो। त्याच्यानंतर आम्ही एवढी कामं केली लोकांना, आम्ही कुठेच गेले सगळी लोक सांगतात आम्हाला आमचं काम करायला फक्त बहुजन विकास आघाडी आणि शिट्टीवालेच येतात आमच्याकडे, आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। तुम्ही स्थायी समिती सभापती पदी विराजमान होतात, आज तुम्ही नगरसेवक म्हणून जर निवडून आलात तर तुमची काय भूमिका असणार आहे? हे बघा, प्रश्न आपल्या विभागाचे संपणार नाही। खूप प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। त्याच्यामध्ये आपला डीएम पेडिट हॉस्पिटलचा प्रश्न झाला, त्याच्यानंतर इकडे जे अंमली पदार्थ विक्री चालू आहे त्याचं झालं, गटार रस्ते स्ट्रीट लाईट हे सगळं झालं। म्हणजे जे काही आपले स्थानिक प्रश्न आहेत ते सगळं सोडवण्याचा आमचा प्रयत्न चालू असेल। मॅडम आज घरोघरी प्रचार सुरू आहे, तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय, मतदारांच्या काय अडचणी तुमच्या समोर येत आहेत? सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार। मी स्वतः डॉक्टर आहे, डॉक्टर शुभांगी हेमंत पाटील, आपल्या इथले कोविड योद्धा स्वर्गीय डॉक्टर हेमंत दामोदर पाटील यांची मी पत्नी आहे। असं होतं की आता तर 5 वर्ष प्रशासक बसलेला आहे, त्यामुळे बरीचशी कामं होत नाहीत किंवा अडतात। परंतु ज्यावेळेस कोविड आला 2020 साली, तेव्हा अफी, माझे पती, अलका गमजा ह्या सगळ्यांनी आणि बाकीच्या सर्व नगरसेवकांनी, माझे पती ते नगरसेवक पण नव्हते, अक्षरशः रस्त्यावर उतरून कामं केलेली आहेत। लोकांना घराघरात अन्न पुरवलेले आहे, लोकांना घराघरात मास्क पुरवलेले आहे, सगळं सॅनिटेशन केलेलं आहे। माझे पती स्वतः फील्डवर होते आणि बरेच पेशंट इथे बघितले गेलेले आहेत स्वतःच्या दवाखान्यात। त्यांच्या आदरणीय आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर यांनी जे कोविड सेंटरची उभारणी केली त्याच्यात ते प्रमुख होते, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख होते। डेडिकेटेड कोविड सेंटर्स त्यांच्या निदर्शनाखाली उभे केले आणि त्यांनी बरंच त्यांचं योगदान आहे। त्याचप्रमाणे इथल्या सर्वच नगरसेवकांचं योगदान, आणि ते फक्त बहुजन विकास आघाडीनेच केलेलं आहे काम। त्याच्यामुळे आम्ही आता लोकांना तेच अपील करतो आहे की आम्ही केलेल्या कामावर आम्ही मतं मागवत आहे। जी कामं झालेली नाही ती कारणंही आम्हाला माहिती आहेत, आमची बॉडी निवडून आल्यानंतर आम्ही ती सगळी कामं करण्याचा प्रयत्न करू, सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करू। 35 वर्षांच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो, यावर तुमचं काय म्हणणं आहे? 35 वर्षांची सत्ता आणि 1 वर्षामध्ये जे परिवर्तन झालं त्याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो? 35 वर्षामध्ये जे आप्पांनी केलं ते चांगलीच कामं केलेली आहेत। आता 1 वर्षामध्ये जर नगरसेवक कोणी नव्हते, पण आम्ही आमच्या हक्काने कामं होती तेवढे आम्ही केलेली आहे। आज तुम्ही दारोदारी प्रचार करताय, म्हणजे किती एवढा मोठा वॉर्ड आहे तर किती टक्के मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचलात? निवडणुकीचा म्हणजे किती भाग तुम्ही पिंजून काढलाय? अजूनपर्यंत पोहोचलेलो आहोत आमच्या प्रभागातील, आणि आम्ही 100% मतदारांपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे, तो आम्ही रोज करत आहोत।